हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता। शरद पवारांच्या गटावर काँग्रेसचा बॉम्बगोळा, काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांची भविष्यवाणी चर्चेत, पवारांचे निम्मे खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण। ठाकरेंचे आमदार फडणवीसांच्या भेटीला, रितू तावडेंची तक्रार करायला पेडणेकर विधान भवनात। विधानसभेत सत्ताधारी विरोधक आमने सामने, अतुल भातखळकर आदित्य ठाकरेंमध्ये वाद। शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात आणखी 2 जण अटकेत, आग्र्यात पवन यादव, हरिओम या दोघांना बेड्या। टीईटी पेपर फुटी प्रकरणात आजवर 12 जणांना अटक। मुजोर म्हात्रेला हाकला, आदित्य ठाकरे यांची मागणी, नगरसेवक रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी। नगरसेवक रमेश म्हात्रेंना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करा, कल्याण न्यायालयाचे आदेश, म्हात्रेंच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला न्यायालयाचा नकार। मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेत 3घांचा मृत्यू, अद्यापही 8 जण अडकल्याची शक्यता, आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश। पालकमंत्री गणेश नाईक पालघर दौऱ्यावर, नाईक यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा, गणेश नाईकांकडून नागरिकांना मदतीचं आश्वासन। नाशिकमधील रस्त्यांवर खड्डे, उबाठा आक्रमक, खड्ड्यांचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन, उबाठाचा पालिका प्रशासनाला इशारा। पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बैठक संपन्न, नगराध्यक्षा नगरसेवक प्रकल्प अधिकाऱ्यांची चर्चा, 3,993 कोटींचा पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प। मेहकरमधील प्रशासकीय इमारतीला भेगा, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका, 12 कोटी रुपये खर्चून निकृष्ट इमारत। नागपूरमध्ये झटपट कर्जाचे आमिष दाखवून ॲपद्वारे फसवणूक, टोळीनं 234 कोटींची वसुली केल्याचा अंदाज, एका आरोपीला अटक, 3 साथीदारांचा शोध। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द, 10 ते 17 जुलै दरम्यान गाड्या रद्द। पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड, तृणमूलचे 3 खासदार भाजपात, सुष्मिता देव, सुखेंदू रॉय आणि प्रकाश बराईक भाजपात। ऋषिकेशमध्ये पुरात अडकलेल्यांची सुटका, नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात अडकले होते नागरिक। हरियाणातील फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी, रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीतही अडथळा। ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यात पोहोचले, संत संगमाचा पुण्यात अपूर्व सोहळा। श्रेयसच्या संघाची पुन्हा हाराकिरी, 4थ्या सामन्यात 9 विकेट्सनं टीम इंडियाचा उडवला धुव्वा। फ्रान्सची सलग 3ऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या सेमीजमध्ये धडक, मोरोक्कोचा 2-0 गोलनं केला पराभव।